गाईज, कसे आहात? मजेत ना? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका नंददीप. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आशा आहे की तुम्हाला माझा हा ब्लॉग बघायला आवडेल. मी आले आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि आम्ही इथून फॅमिली आणि फ्रेंड्स जाणार आहोत वन डे पिकनिकला. तर बघा आम्ही कुठे जाणार आहोत आणि तिथे जाऊन आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पाहायला मिळेल. तर चला, बाय. हाय बाबू, चलो. सगळे रेडी झालेले आहेत. ओ भाई, तू निघालास? हे बघा, सर्वात रेडी झालेला पहिला माणूस शीतल आलेली आहे. शीतलचं स्वागत झालंय घरात. फायनली आता गाडी निघणार. ही आमची बस आहे. या बसने आम्ही जाणार आहोत. तर चला आतमध्ये बघूया. आरू हाय. फेमस हॉटेल आहे जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. आता बघूया आतमध्ये जाऊन. आली आहे आतमध्ये. बघा, सर्वजण नाश्ता करायला बसले आहेत. सगळे नाश्ता करतायत. मिसळ पावचा नाश्ता आहे. नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो. निसर्गरम्य असं वातावरण बघून मन अगदी तृप्त झालं. सर्वांसोबत काढलेला एक आठवणीतला फोटो. आयुष्य खूप छोटं आणि सुंदर आहे. प्रत्येक माणसाने जीवनातल्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेतला पाहिजे. आम्ही आलो आहोत आता पारलीला आणि इथे पुढे चालत चाललो आहे. इथे पुढे धबधबा आहे छोटासा, तिकडे आम्ही चाललो आहे. तर बघा तिकडचं दृश्य कसं आहे ते. चला बघूया आपण. आम्ही चाललोय आता एका धबधब्यावर छोट्याशा. तो धबधबा तुम्हाला दाखवते. खूप आतमध्ये आहे तो आणि इकडे वातावरण आहे, बघू शकता किती छान आहे. हिरवगार झाडी, मस्त वातावरण आहे. तर चला आतमध्ये बघूया. आरू हाय. हाय, चला सर्वांनी पकडायला माव. हळू हळू चला, पाय घसरतो इकडे. रस्ता खूप वळणदार आहे, उतरायला थोडं अवघड जाते. इथे सर्वांची मस्ती चालू झाली आहे. जंगल आहे पूर्ण आणि जंगलातून आम्ही वाट काढत चाललो आहे धबधब्यावर. बघा इथे सर्व छोटे छोटे खेकडे आहेत. बघू शकता तुम्ही खेकडे, छोटे छोटे बेबीज. वाव. चला सोडलंय त्यांना आता. बघा
सर्वजण येत आहेत हळूहळू. या लवकर. सर्व चाललेत हळूहळू. वाव, पुढे पोचून ते आनंद साजरा करतायत ते. आम्ही पण चाललोय. बघा कळकळ पाणी वाहतंय. आणि हा बघा धबधबा छोटा बघू शकता तुम्ही. पाणी नाही ना. तर आताच आमचं भिजून झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे पुढच्या ठिकाणी. तर चला तिथे भेटूया आपण. बोल ना. चला चाललोय आम्ही पुढे. आलो रोडवरती. तर चाललोय आम्ही. पाठी थांबले सर्वजण. बघा हे बघा येत आहेत सर्वजण हळूहळू. गाडी पण आली आहे. पालीमध्ये वसलेलं हे सुंदर असं ठिकाण आहे. आम्ही आता उतरलो आहोत तेथे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता. आम्ही आलो आहोत आता दुसऱ्या लोकेशनवरती. तुम्ही पाहू शकता किती हिरवगार झालेलं आहे इकडचं वातावरण. आणि तो बघा तिकडे वाहतोय धबधबा. तुम्हाला दाखवते. तो बघा तुम्ही बघू शकता तिकडे धबधबा. आणि खूप सारी गर्दी झाली आहे तिथे. पण पाण्याचा फ्लो थोडा कमी आहे. आमच्यासोबत जे होते ते गेले सर्वजण पुढे. आम्ही काही जण मागे राहिलो. खूप जोरात पाऊस झाला आता इथे. तर आम्ही थांबलो होतो. तर चला भेटूया त्यांना पुढे जाऊन. चला बाय. बघा हे लोक पोहोचलेत आणि गेलेत पाण्यामध्ये. आणि बघा किती मजा करतात तिकडे वरती. वरून पाणी येते. नाना आता चालला आहे पाण्यामध्ये. आता मी पण जाते. यांना जॉईन होते. चला आम्ही आता चाललो आहे जेवायला. नंतर भेटूया. जेवण करून झाल्यावर आम्ही आमच्या ग्रुपमधल्या दादाच्या घरी गेलो. तेथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि घरी येण्यासाठी निघालो. हाय गाईस, आता आम्ही इथे बसलो आहे. ओके, गरमागरम भजी खायला. तुम्ही बघू शकता भजीची टेस्ट. हे बघा, आम्ही सुद्धा भेट दिलेली आहे. तुम्ही सुद्धा द्या. आणि भजी खूप कुरकुरीत आणि खूप उत्कृष्ट बनलेले आहेत. टेस्टी आहे. खूप टेस्टी आहे. ओके, आमचा परतीचा प्रवास. हाय गाईज, आम्ही आता आलो आहे घरी. सर्वजण खूप थकले आहेत. आणि माझा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.